नमस्कार. आज आपण मनोज पावसे सरांसोबत गप्पा मारणार आहोत, ज्यांनी अराउंड 5000 यात्रींना घेऊन ऑल ओव्हर इंडिया टूर केलेली आहे आणि 7 ते 8 वर्षाचा जवळजवळ दांडगा अनुभव सरांना आहे. आज खूप मजा येणार आहे. आज त्यांच्यासोबत पूर्ण भारत भ्रमण करणार आहे आपण. नमस्कार मनोज सर. नमस्कार. खूप छान वाटलं तुम्हाला इथे बघून. बरंच ऐकलं होतं मी पद्मावती यात्राबद्दल आणि मला काही प्रश्न आहेत की जसे की पद्मावती यात्रा हेच नाव का, किंवा ह्या टूरची जी सुरुवात तुम्ही केली आहे ती कशामुळे केली, काय त्याचं रिझन काय, सुरुवात कुठून झालं, मूळ काय कारण होतं नेमकं? पद्मावती यात्रा कंपनी हे जे नाव आपण या ठिकाणी सुचवलं आहे, मी ज्या गावी माझा जन्म झाला, ज्या गावामध्ये मी वाढलो, या गावचं ग्रामदैवत या ठिकाणी पद्मावती असल्यामुळे आणि जी ट्रॅव्हल एजन्सी आपण केली याचा बेस आध्यात्मिक असल्यामुळे, तर पद्मावती हे जगदंबेचं एक नाव असल्यामुळे आध्यात्मिक नावामध्ये स्वतंत्र त्याची एक ऊर्जा असते आणि लोक त्या नावावरती सुद्धा आपला आध्यात्मिक या ठिकाणी ट्रॅव्हल एजन्सी आहे आणि मग नावही आपलं आध्यात्मिक असावं, लोक त्याच्यावरती ट्रस्ट होतात, म्हणून आपण पद्मावती यात्रा कंपनी हे या ठिकाणी नाव दिलेलं आहे. ओके, म्हणजे आपण पूर्ण आध्यात्मिक टूर घेतो, त्यामध्ये आपण जवळपास ऑल ओव्हर इंडिया आपण सगळंच कव्हर करतो. त्यामध्ये आपल्या हिंदुस्थानची जी ओळख आहे, जर आपण जगाचं वेगवेगळ्या देशांचं वेगळेपण जर आपण पाहू गेलो तर टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपण जपानचा हात कोणी धरू शकणार नाही. बरोबर. चायनाची एक वेगळीच स्वतंत्र अशा प्रकारचं अस्तित्व आहे. अमेरिका ही आर्थिकदृष्ट्या संपन्न. तसं भारताचं जर वेगळेपण जगामध्ये जर काही पाहिलं तर अध्यात्म, धर्म, संस्कृती हे भारताचं वेगळेपण आहे. आणि मग हे सगळं वेगळेपण फक्त आपण बोलतो, तर हे प्रत्यक्षदर्शी हिंदुस्थानामध्ये भगवंताचे वेगवेगळ्या ठिकाणी असे अवतार झालेले आहेत. तर त्या पवित्र स्थळांमध्ये जाऊन त्या पवित्र स्थळाची ऊर्जा त्या समाजाला मिळावी म्हणून आपण या ठिकाणी हा उपक्रम सुरू केलेला आहे. तुम्ही या टूरची सुरुवात का आणि कशामुळे केली सर? त्याचं काय असं स्पेसिफिक रिझन होतं? हो, माझा मूळ जो पिंड आहे तो आध्यात्मिक आहे. माझं जे प्रोफेशन आहे ती मी एक स्वतंत्र कीर्तनकार, प्रवचनकार, भागवत कथा, रामकथा अशा आध्यात्मिक बैठकीचा या ठिकाणी माणूस आहे. ज्या वेळेला आपण एक प्रबोधनाची परंपरा, वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा आपण उचलला, पण ज्या वेळेला आपण समाजामध्ये हजारो लोक आपल्या पुढे बसलेले असतात आणि आपण एखादा विचार मांडतो, हल्ली समाजाची ही अडचण आहे, किंबहुना आपण त्याला शोकांतिकाही म्हणू, की ज्या वेळेला एखादा प्रबोधनकार, एखादा वक्ता एखादं प्रबोधन करतो त्यावेळेला ते प्रबोधन माझ्याकरता नाहीच आहे, मी सुधारलेलो आहे, हे बाजूच्या करता चाललेलं आहे, ही भूमिका हल्ली प्रत्येक श्रोत्याची आहे. आणि मग केवळ आपल्याला पैसे मिळतात म्हणून आपण कीर्तन प्रवचन करायची हा हेतूच मुळात माझा नाही आहे. तर मग समाज आपल्याला काहीतरी अंशी समाजाचं प्रबोधन करायचंय. जर आपण कॉमनमध्ये आपण हे प्रबोधन करतोय तर समाजाची ही भूमिका ही दुसऱ्या करता चाललंय. मिर्झा गालिब यांनी असं म्हटलंय की उम्रभर गालिब ये भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और मी आईना साफ करता रहा. आपण काय करतोय की आपण स्वतःला अंतर्मुख होऊन कुठे पाहत नाही, बघत नाही. बरोबर. तर मग ही जो काही प्रबोधनाचा, संत वाङ्मयाचा विचार वारसा आपल्याकडे आहे आणि हा समाजाला द्यायचा आहे, तर याच्यासाठी व्यक्तिगत आपली त्यांच्याशी काहीतरी अटॅचमेंट असणं गरजेचं आहे. एक पर्सनल अप्रोच आपला जर समाजाबरोबर, काही लोकांबरोबर आपण जर ठेवला तर तो आपल्याला विचार सामूहिकरित्या मांडलेला कुणी स्वीकारत नाही, तर तो विचार आपल्याला त्याला देता येईल. आणि हे एक कारण आहे की आपल्याला पद्मावती यात्रा कंपनी सुरू करण्याचं, की समाजाला आपल्याला आपल्याबरोबर कनेक्टिंग करायचे. असं जर तुम्ही वारेमाप सांगता आहात तर कुणी तुम्हाला गांभीर्यानं घेत नाही. तर समाजाच्या ज्या काही अडचणी त्यांचा एक संवाद, कीर्तना प्रवचनामध्ये काय होतं, वन वे ट्रॅकने फक्त आपणच बोलत राहतो, कुणाचा क्वेश्चन नाही. समाजाच्या अडचणी आपण आपलं स्क्रिप्ट समाजाच्या समोर मांडतोय 2 तास, परंतु त्यांच्या काही अडचणी असतील, त्यांचे काही प्रश्न असतील, तर जर ते आपल्याबरोबर 10 दिवसाचा सहवास, 8 दिवसाचा सहवास त्यांचा आपला जर एक लाभला तर त्याच्यातनं संवाद होतो. त्या संवादामधून आपण त्यांना एक पद्धतीची आध्यात्मिक शिदोरी त्या दरम्यान आपल्याला देता येते. हा एक भाव यात्रा कंपनीचा. अजून दुसरा की ज्या वेळेला आपण प्रबोधनाचा वसा आणि वारसा घेतो त्यावेळेला समाजाच्या समोर जाऊन आपण ते प्रबोधनाचे विचार मांडतो, काही नैतिक मूल्य आपण समाजाच्या अंगी रुजवण्याचा प्रयत्न करतो, परंतु
यामध्ये फायनान्शियली काही डील झालेल्या असतात, आर्थिक काही देवाणघेवाण झालेली असते, त्यामुळे समाज तुम्हाला आज हल्ली गांभीर्यानं घेत नाही. की तुम्हाला कीर्तनाचे पैसे मिळतात, तुमचं ते सांगणं काम आहे, ही एक श्रोतेवर्गांची भूमिका आहे. परंतु ज्या वेळेला एका व्यक्तीशी तुमची व्यक्तिगत अशी संवादाची बैठक होते, त्यावेळेला त्याचे प्रश्न, त्याला अपेक्षित असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्याच्याशी देता येईल. म्हणून तो समाज आपल्याकडे आकर्षित करण्याकरता किंवा समाज आपल्या बरोबर येऊन संवाद त्याचा झाला पाहिजे, तो आपल्या या प्रवाहामध्ये आणण्याकरता कुठेतरी आपण त्याला म्हटलं माझ्या घरी ये 10 दिवस, तर तो येणार नाही. तर त्याकरता त्याला आपण देवदर्शनाला चाललोय, आपण या टूरला चाललोय, तर तो आपल्याबरोबर कनेक्ट होतो आणि त्या दरम्यान त्या 8-10 दिवसामध्ये आपल्याला त्याच्याशी संवाद करता येतो. क्या बात आहे. म्हणजे आपण असं काही प्लॅन करतो का सर त्या टूरच्या दरम्यान, की आध्यात्मिक काही सपोज प्रवचन वगैरे झाले किंवा कीर्तन काही झाले किंवा आध्यात्मिक काही विचार लोकांसमोर मांडता आले, असंही काही आपल्या टूरमध्ये होतं? हो, निश्चितच. आपण किचन टूर करत असतो. आपल्या टूरचा ॲडव्हान्टेज हाच आहे की आपण महाराष्ट्रीयन पद्धतीचं शुद्ध शाकाहारी भोजन हे या ठिकाणी देत असतो. तर त्यामुळे आपली स्वतंत्र किचन टीम असते. मग दरम्यानच्या काळामध्ये 1-1.5 तासाचा जो वेळ असतो, त्या वेळामध्ये त्या समाजाला सत्संग व्हावा, संत वाङ्मयाचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता आपण त्यांना एकत्रित तिथे ते प्रबोधन करतो. म्हणजे कुठल्याही आपण आध्यात्मिक ठिकाणी किंवा आपण एखाद्या प्लेसला गेलो तर तिथे आपल्या या टूर्सच्या रिलेटेड हे प्लॅनिंग्स असतातच. हो. काय असतं की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या तीर्थामध्ये जाल, तर त्या तीर्थामध्ये जी काही पौराणिक काही प्रसंग घडलेले आहेत, जसं की काशीमध्ये गेल्यानंतर काय घडलेलं आहे, वृंदावनामध्ये काय लीला भगवंतानं केल्या, गोकुळामध्ये भगवंतानं काय लीला केल्या, तर त्या भूमीमध्ये जाऊन त्या भूमीमध्ये घडलेली आध्यात्मिक पौराणिक कथा आपण तिथे लोकांना सांगतो. फक्त ते न सांगता त्याच्यातनं एक विचाराचा आउटपुट देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. जसं की कृष्ण भगवान परमात्म्यानं मथुरेच्या कारागृहामधनं जाऊन गोकुळामध्ये वास्तव्य केलं आणि सवंगड्यांना एकत्रित करून गोपाळकाला खाऊ घातला. तर काला हे कशाचं प्रतीक आहे, तर ते एकतेचं प्रतीक आहे, समरसतेचं प्रतीक आहे, की हा उच्च आहे, हा नीच आहे, हा खालच्या जातीचा, हा वेगळ्या जातीचा, असं भेदभाव न करता दीन दुबळे वंचित यांना भगवंतानं एकत्रित गोळा केलेला आहे. तर काला करणं म्हणजे एकत्रितपणा, समाज एकसंघानं, ही भूमिका आपण लोकांवरती बिंबवण्याचा प्रयत्न करतो. सर, तुम्ही सांगितलं की गोकुळामध्ये जाऊन काला भगवंतांनी खाल्ला, तर आता एका पर्टिक्युलर प्लेसला गेल्यानंतर, तिथं गेल्यानंतर त्या स्टोरीज लोकांना सांगणं किंवा त्या कथा लोकांना सांगणं, तर त्याचं एक वेगळेपणच आहे असं तुम्ही पूर्ण टूरमध्ये सांगता? हो. काय हल्ली कसं झालंय, जसं आपण बांधकाम क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर ज्याला काय कळत नाही, 10वी फेल झाला, काय करायचं काहीतरी व्यवसाय करायचं, तर तो ठेकेदार होतो. मटेरियल गोळा करतो, मार्केटिंग करतो आणि तो ठेकेदार होतो. परंतु मुळात घर कसं बांधावं हे त्याला माहिती नसतं. तसं की आपल्याला टूर काढायचे, आपण जर अवतीभोवती पाहिलात तर बरेच लोकांचं फक्त ऑफिस आहे, फील्डवरती ते गेलेलेच नाहीत, त्यांना त्या गोष्टी माहितीच नाहीत, ते प्लेस माहिती नाहीत. परंतु त्याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी घडलेल्या घटना, त्या ठिकाणी घडलेला इतिहास, त्या मातीमधली ऊर्जा, या सगळ्या गोष्टी या लोकांना माहिती नाहीत. हे वरपंगी फक्त मार्केटिंग करून, ब्रँडिंग करून हे लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. पण पद्मावती यात्रा कंपनीचं वेगळेपण हे आहे, आत्तापर्यंत आपण जेवढ्या शेकडो यात्रा केल्या आणि हजारो लोकांना आपण जे आज देवदर्शनाचा आनंद दिला, यामध्ये स्वतः आम्ही त्या फील्डवरती जाऊन लोकांच्या बरोबर राहून ही कामं केलेली आहेत. त्यामुळे की एक आपली आध्यात्मिक बैठक आहे. आपण गेली 12 ते 15 वर्ष झालं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये संत वाङ्मयाचा, भारतीय संस्कृतीचा बारकाईनं आणि सखोलतेनं अभ्यास केलाय. तर ते त्या ठिकाणी जाऊन लोकांना आपण पटवून देण्याचा प्रयत्न करतो. वा वा. म्हणजे स्वतः तुम्ही तिथं आधी जाऊन आलेले आहात? हो. तुम्ही त्या गोष्टीची सगळी पाहणी केलेली आहे, मगच तुम्ही आता हे टूर्स वगैरे कंपनीची अरेंजमेंट केलेली प्रॉपर. हो. आता ही सुरुवात ज्यावेळी झाली की त्यावेळी असं काहीतरी वाटलं असेल ना की आपण एक नवीन काहीतरी वेगळी सुरुवात करण्याचा प्रयत्न करतोय, किती लोक जोडली जातील, किती लोक सोबत राहतील, काही माहीत नाहीये, तर त्यावेळी अशी काही भीती वगैरे वाटली होती किंवा काय? आपल्याकडे आमच्या संतांचा एक विचार आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. तुमचा संकल्प जर सत्य असेल
तर एक इकोसिस्टम तयार होते आणि तुमच्या त्या सत्य संकल्पाला पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी नियती घेते. त्यामुळे ज्या वेळेला पद्मावती यात्रा कंपनी आपल्याला सुरू करायची आणि आपल्याला असं देवदर्शन ही आपली कन्सेप्ट आहे की प्राधान्यानं की जे ज्येष्ठ नागरिक आहे यांना आपण वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातो. ज्यावेळेला आपण पहिली यात्रा ज्या वेळेला प्रारंभ केली तर या पहिल्याच यात्रेला आपल्याला 150 यात्रेकरूंनी प्रतिसाद दिला आणि आपली पद्मावती यात्रा कंपनीची पहिली यात्रा श्री क्षेत्र काशी या ठिकाणी 2016ला संपन्न झाली. वा, म्हणजे 2016 पासून हा प्रवास चालू झाला, तो आज तागायत चालू आहे. हो सर, आता मला एक सांगा, 2016 पासून जे आपण चालू केलेला प्रवास आहे त्यामध्ये आपले वेगवेगळे पॅकेजेस आपण ठरवले किंवा काय काय त्याच्यात उलाढाल वगैरे झाली असेल, तर आता आपल्या यात्रेकरूंना घेऊन जाण्यासाठी एक काय असं पर्टिक्युलर पॅकेज कसं असतं आपलं पॅकेज, किंवा पद्मावती यात्रा काय प्रोव्हाइड करतं यात्रेकरूंना? पूर्ण हिंदुस्थानभर आपण या ठिकाणी आपली वेगवेगळे पॅकेजेस असतात. यामध्ये आपण एकूण 35 ते 36 पॅकेजेस आपण यात्रेकरूंना देतो. यामध्ये आपलं बेसिक पॅकेज हे 6,000 रुपयापासून सुरू होतं, तर आपलं आता टॉपचं पॅकेज एक 36,000 रुपयाचं आहे. बरं. तर ह्या जसं आपण कॅटेगरी वाईज आपण या ठिकाणी प्रोग्राम बनवत असतो, पॅकेज बनवत असतो. सर्वसामान्य व्यक्तीसाठी सुद्धा अगदी 10,000 12,000 रुपये पॅकेजपर्यंत की ज्याच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीचं. हे किती दिवसांसाठी? हे 4 ते 6 दिवसाचं. 4 ते 6 दिवसांसाठी. त्यानंतर एक प्रीमियम क्वालिटीचं आपण पॅकेज बनवतो की ज्याच्यामध्ये एक 15,000 रुपयापासून तर 25,000 रुपयापर्यंत त्याची पॅकेज कॉस्ट असते आणि ते सरासरी 10 ते 12 दिवसाचं या ठिकाणी टूर असतो. आणि ज्याला आपण लक्झरियस पॅकेज म्हणतो की ज्यामध्ये आपण 3 स्टार हॉटेल, 5 स्टार हॉटेल, प्लेनचा प्रवास, असं लक्झरियस कॅटेगरीचं ते आपलं 6 ते 8 दिवसाचं पॅकेज असतं. 35,000 ते 40,000 रुपयापर्यंतची त्याची कॉस्ट असते. मी खरं सांगू का सर, इंडिव्हिज्युअल जाण्यासाठी पण मी जर गेलो इंडिव्हिज्युअल कुठं तर मला ह्याच्यापेक्षा जास्त खर्च होतो. मग बल्कमध्ये ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला समोरून आपण हॉटेल कॉस्ट असेल किंवा ट्रॅव्हलिंग कॉस्टमध्ये बसची कॉस्टिंग आणि इनोवा किंवा स्विफ्ट डिझायर याची कॉस्ट याच्यामध्ये फरक येतो. त्यामुळे जेवढं कमी सीट असेल तेवढं आपल्याला मेंटेनन्स जास्त होतो आणि आपण बल्कमध्ये 50 पासून तर 100 रुपयापर्यंत अशा पद्धतीची आपला या ठिकाणी एकूण कोरम संख्या यात्रेकरूंची आपली असते. याच्यामध्ये साधारण किती असं काही लिमिट आहे का, एका यात्रेला किती यात्रेकरू घेऊन जायचे आहेत किंवा काय? आपण आतापर्यंत 150 200 असे मोठमोठे ग्रुप घेऊन गेलो, परंतु एक आपण हल्ली मी प्राधान्यानं पद्मावती यात्रा कंपनीचे जे फाउंडर मेंबर आहेत की वारंवार ज्यांनी आपल्याकडे 7-8 टूर केलेले आहेत त्यांच्याकडनं आपण एक सजेशन घेत असतो की काय सुधारणा आपण करावी. तर बहुतांशी लोकांची आपल्याला सूचना आहे की तुम्ही सगळं बेस्ट करता, हॅट्स ऑफ आहे तुम्हाला तुमच्या या कार्याला. फक्त यामध्ये की जेवढा ग्रुप मोठा असेल त्यावेळेला त्या जेवणामध्ये किंवा साईड सीन कव्हर करत असताना कोरम जास्त असल्यामुळे वेळ जास्त जातो. तर एक मर्यादित संख्या आपण ठेवून जर काम केलं तर आपल्याला अजून व्यवस्थित व्यवस्था पुरवता येईल. म्हणून आपण पद्मावती यात्रा कंपनी आता एक 40 ते 45 या कोरमवरती हल्ली प्रत्येक टूरला काम करते. ओके, म्हणजे आधी थोडी संख्या जास्त होती. हो. ओके, बरं. आता ह्या 40-45 लोकांना यात्रेकरूंना आपण ज्यावेळी घेऊन जातो त्यावेळी त्यांना सुरुवातीपासून जे शेवटपर्यंतची कशी सेवा पुरवली जाते सर? यामध्ये आपण प्राधान्यानं बरेचसे टूर्स हे रेल्वे प्रवासाचे असतात. बरं. यामध्ये आपण पुणा स्टेशनपर्यंत इंडिव्हिज्युअली प्रत्येकानं सांगतो की आपण आपल्या व्यवस्थेनं पुणा स्टेशनला एकत्रित जमायचे. आपण यांचे 2 महिने 2.5 महिने अगोदर रिझर्वेशन प्रत्येकाला व्हॉट्सॲप दिलेले असतात. त्यांचं बुकिंग स्टेटस त्यांना माहिती असतं. पुणा स्टेशनला एक ठिकाणी सगळे एकत्रित करून पुण्यापासून मग काश्मीर टूर असेल तर जम्मूपर्यंत, कन्याकुमारी टूर असेल तर नागरकोइलपर्यंत, तिरुपती असेल तर रेणुगुंटा, अशा वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे प्रवास केला जातो. तिथून पुढचा जो दरम्यानचा 6 ते 8 दिवसाचा मधला प्रवास असतो तो आपला 2x2च्या AC बसनं असतो. बरं. आपण ट्रॅव्हल व्यवस्था ट्रेन प्लस बस व्यवस्था, राहण्यासाठी आपण डिलक्स कॅटेगरीच्या हॉटेल व्यवस्था यामध्ये देतो. बरं. प्लस त्याच्यामध्ये 2 वेळ जेवण शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन पद्धतीचं, 1 वेळ नाश्ता, 2 वेळ चहा, 2 पाणी बॉटल. बहुतांशी लोकांना शुगर असते त्यामुळे आपण
विदाऊट शुगर चहा देतो, काहींना ब्लॅक टीची सवय असते त्यांना ब्लॅक टी, असं म्हणजे जे जया पाहिजे ते म्हणजे ज्यांना जे हवं ते व्यवस्थित तसं मिळतं. अगदीच म्हणजे प्रत्येकाला वेगळी भाजी पुरवण्याकरता आपण तिथे समर्थ नाही, परंतु जर कुणाला बिना साखरेचा चहा, कुणाला दूध हवं आहे, काहींकडे लहान मुलं असतील तर त्यांना मॅगी देणं असेल, तर किचन मॅनेजमेंटमध्ये किचन सुविधेमध्ये आपण या सगळ्या व्यवस्था त्यामध्ये पुरवतो. 1-2 दिवस झाले की प्रवासाच्या दरम्यान आपण सायंकाळच्या वेळेला रात्री जेवण झाल्यानंतर सगळ्यांना हळदीचं दूध रात्री झोपताना देतो. कारण का थंड प्रदेशामध्ये आपण जातो, वेगवेगळे प्रकारचे तिकडे आपल्याला बाहेर गेलं की लोक तिकडचं वातावरण ते मॅच होत नाही. प्राथमिक वैद्यकीय सेवा यामध्ये यात्रेकरूंना देतो की ज्याच्यामध्ये अगदी अशक्तपणा कुणाला जाणवला. आतापर्यंत आपण जे 5,000 यात्रेकरू प्लस एवढे आपण फिरून आणलेले आहेत, अगदी कुणाच्या केसालाही धक्का लागलेला नाही, कुणाचं नखही पायाचं कुठल्या एवढ्या पर्यटनामध्ये गेलं नाही. ही सगळी ईश्वरीय लीला आहे. क्या बात आहे. तुम्ही मगाशी जसं म्हणालात की संतांनी आणि ईश्वरांनी सांगूनच ठेवलेलं आहे की जर त्याच्या मनात असेल तर काही होणार नाही. तशीच आपले आत्ता यात्रेकरू 5,000 तुम्ही आत्तापर्यंत सुखरूप इथंपर्यंत हा प्रवास घेऊन आलाय सर. सर मला सांगा की तिथं गेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला काय असे चॅलेंजेस आले होते का? हो. जर साऊथला जर आपण गेलो तर लँग्वेज प्रॉब्लेम हा सगळ्यात मोठा इश्यू आहे. ज्या व्यक्तीकडनं आपल्याला सुविधा घ्यायच्या आहेत, आपल्याला जे म्हणणं मांडायचे, तर ते पहिला मेन लँग्वेज प्रॉब्लेम आला. दुसरी गोष्ट की आपण ज्या कॅटेगरीमध्ये काही वेळेला आपल्याला असंही झालं की आपल्याला अंदाज नव्हता इथे मेंटेनन्स इतका होईल आणि त्यामध्ये काही वाढत गेला, असंही सुरुवातीला काही ठिकाणी झालं. तिरुपतीमध्ये जर आपण गेलो तर लाखो भाविक रोज येतात, तर तिरुपतीमध्ये ज्या वेळेला दर्शनाला काय प्रोसेस आहे, दर्शनाला किती वेळ लागतो, हे सुरुवातीच्या वेळेला आपल्याला ठाऊक नव्हतं. एक आमची टूर अशी झाली की 100 लोकांना आम्ही यात्रेकरूंना घेऊन गेलो, परंतु तिथे वैकुंठ एकादशी पर्व असल्यामुळे स्थानिक आंध्र प्रदेशच्याच लोकांना दर्शन दिलं जाईल ही भूमिका संस्थांना ट्रस्टनी मांडल्यामुळे आपल्याला तिथे जाऊन दर्शन झालं नाही. त्यानंतर गंगासागर टूर ज्या वेळेला आपण एकदा केली त्यावेळेला निसर्ग चक्रीवादळ आलं, तर हजारो रुपये खर्च करून ज्या वेळेला समाज तिथपर्यंत येतो आणि तिथं त्याचं देवदर्शन होत नाही, तर त्यावेळेला सुद्धा आपण आता ह्या सगळ्यांना शब्द दिलेला आहे. आणि जर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जर हा संवाद ते ऐकत असतील तर आपला त्यांना शब्द आहे, आपण त्यांना जो शब्द दिलेला आहे, म्हणजे काय शब्द दिलाय तर तिरुपती मध्ये जे 100 लोक आपल्याकडे आले होते की भविष्यामध्ये कधी ना कधी आम्ही तुम्हाला तिरुपतीचं दर्शन यात्रा कंपनीच्या वतीनं करून देणार, हाच आपला त्यांना शब्द आहे. म्हणजे परत एकदा वा क्या बात आहे. त्यामध्ये त्यांच्याकडनं आपण 1 रुपया सुद्धा शुल्क घेणार नाहीये. तिरुपतीमधलं हे दर्शन परत आपण त्यांना करून देणार आहोत. जे गंगासागर टूरला निसर्ग चक्रीवादळ आलं होतं त्यामध्ये यात्रा कंपनीच्या मॅनेजमेंटचा काही अशा पद्धतीचा दोष नाहीये, परंतु समाजाची ती भावना जाणून आपण त्या पर्यटकांची भावना जाणून आपण त्यांना ही शब्द दिला की तुम्ही जर भविष्यातल्या परत गंगासागरच्या टूरला आमच्यामध्ये जर सहभागी झालात तर त्यामध्ये आपण तुम्हाला एक 2,000 रुपयाचं कन्सेशन आपण त्यांना कबूल केलं आणि आपण ते भविष्यामध्ये त्यांना देणार आहोत. म्हणजे 2दा गंगासागरला किंवा जिथं काही लोकांचं दर्शन झालं नाहीये त्यांना दोनदा ते दर्शन घेण्याची एक चांगली संधी पण आहे. वा सर, आता आपण टूर्स बद्दल बोललो, पॅकेजेस बद्दल बोललो, सगळं बोललो. आता मला जरा थोडा आपण अनुभव काय आले तुम्हाला, कुठल्या टूर्समध्ये कसे अनुभव आले ह्याच्याकडे थोडंसं वळूयात. कुठली अशी टूर आहे सर की जिथं तुम्हाला असं वाटलं की ही टूर म्हणजे सगळ्यात चॅलेंजिंग पण होती आणि सगळ्यात मजेदार पण होती? जर आपण केदारनाथ ही जी हिमालयातली टूर आपण जी पाहतो आपल्या देशामध्ये सगळ्यात टफची जर टूर कुठली असेल तर ती केदारनाथची. तर केदारनाथ या ठिकाणी असा आम्हाला अनुभव आला की बायपास झालेली जी काही माणसं होती की ज्यांचं बायपास झालेलं आहे आणि अगदी ती घराच्या अवतीभोवती 1 किलोमीटर सुद्धा जी चालू शकणार नाहीत अशी ज्यांची भूमिका होती, त्यांचं हेलिकॉप्टर बुकिंग होतं, परंतु तिकडे काही धुकं आलं किंवा पाऊस आला की हेलिकॉप्टर फ्लाय होत नाही. आणि मग अशा वेळेला त्या माणसांनी तो 22 किलोमीटरचा ट्रेक पायी, की ज्यांचं बायपास झालेलं माणसं आहेत, ज्यांचं 70 वय आहे, अशी माणसं केदारनाथांना जाऊन त्या थंडीमध्ये मायनसमध्ये टेम्परेचर असताना सुद्धा तो ट्रेक करून वरती गेली. क्या बात आहे.
अशी आत्ता पद्मावती यात्रा कंपनीनं 5,000 यात्रेकरूंना फिरवले, त्यातली 1,000+ आपण केदारनाथ दर्शनासाठी घेऊन गेलेलो आहोत. आणि त्यातल्या एकालाही काही त्रास झाला? काही नाही, काही हेल्थ वाईज नाही, कशा केदारनाथ ही टूर आपण आतापर्यंत 1,000+ यात्रेकरूंना घेऊन गेलो. त्यातलं वैशिष्ट्य आतापर्यंत एकही व्यक्ती असा नाही की जो म्हटला नाही की माझं केदारनाथला गेलो पण दर्शन झालं नाही. की आपण त्याला वेगवेगळी साधनं उपलब्ध करून दिली. ज्या वेळेला साधनांचाही अभाव होता त्यावेळेला त्यांची जी काही दर्शनाची ओढ होती आणि त्यांचा जो काही संकल्प होता, ही माणसं की जी जाऊ शकणार नाही, तुम्ही जर त्यांना पाहाल 80-80, 90-90 किलो ज्यांचं वेट आहे, की ज्यांना 10 पायऱ्या चढल्यानंतर सुद्धा दम लागेल, ती माणसं 22 किलोमीटर पायी चाललीत. आणि मग ज्या वेळेला त्यांनी तिथे दर्शन केलं आणि ती माणसं भगवंताचं दर्शन झाल्यानंतर तुमच्यामुळे हे झालं, आमच्याकडनं हे शक्य झालं नसतं, ही ज्या वेळेला त्यांची भूमिका येते, त्यांचं ज्या वेळेला आपल्याला रिप्लाय येतो, त्यावेळेला आपल्याला पैसे किती मिळाले त्यामध्ये त्यापेक्षा तो आनंद मोठा. म्हणजे ते एक समाधान मिळतं. तर ही अशा गोष्टी आपण कधी विसरूच शकणार नाहीये. आता आम्ही कन्याकुमारी यात्रा केली, तर तिथे ज्या वेळेला मी स्वामी विवेकानंद त्या बेटावरती 1 दिवस आणि 1 रात्र ध्यान धारणेसाठी कन्याकुमारी या ठिकाणी राहिले. आज आपण बोटीने आतमध्ये जातो कन्याकुमारीला. तिथे एका यात्रेकरूंनी मला असं सांगितलं की महाराज, मी आत्तापासून संकल्प घेणार आहे की मी माझ्या जीवनामध्ये सकाळी उठल्यानंतर आजपासून जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत रोज मी सकाळी स्नान झाल्यानंतर 1 तास मी ध्यान धारणा करणार आहे. तर हे असे अनुभव आपल्याला येतात की आपण ज्या उद्देशानं यात्रा कंपनी सुरू केलेली आहे की समाजाला शांतीकडे, आनंदाकडे, आध्यात्मिक सहवासामध्ये जोडण्याचा प्रयत्न करतोय आणि समाजही त्याला प्रतिसाद देतोय, तर हे अनुभव आपण विसरू शकणार नाहीत. काही लोकांशी आपलं असं भावनिक नातं तयार झालं की ते त्यांच्या जीवनामधल्या सुखाच्या गोष्टी असतील किंवा दुःखाच्या गोष्टी असतील, ते सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सांगणं हे महत्त्वाचं समजतात. तर हे वेगळे पण आहे. मी ऑन कॅमेरा कोणाचं नाव घेणार नाही, परंतु माझा एक अनुभव असा आहे की आमच्या यात्रेमध्ये एक ज्येष्ठ नागरिकांचं जोडपं आमच्यामध्ये 5-6 टूर त्यांनी आमच्याबरोबर केल्या. कालांतरानं त्याच्यामधले एक भावनिक नातं त्यांच्याशी आमचं जोडलं गेलं. त्यांच्या घरातल्या छोट्या छोट्या उपक्रमांना ते आम्हाला निमंत्रित करू लागले की या. आणि ज्या वेळेला ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली, त्या जोडप्यामधलं एक जो काही पती होता ते ॲडमिट झाल्यानंतर त्यांनी पत्नीला सांगितलं की मला एकदा महाराजांना भेटायचं आहे. आणि मग त्यांनी मला फोन केला त्या मावशींनी की महाराज तुमचा खूप ते धावा करतायत, तुमची त्यांना खूप आठवण येते, तुम्ही एकदा या. आणि ज्या वेळेला मी ICU वॉर्डमध्ये त्यांना भेटायला गेलो, त्यांनी माझा हातात हात घेतला आणि जी व्यक्ती 2 दिवस ICUमध्ये काही बोलत नव्हती, त्यांनी डॉक्टरांना खुणवलं की माझं हे व्हेंटिलेटर बाजूला काढा, मला उठून बसायचं, मला यांच्याशी बोलायचं. खुणवल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सपोर्ट केला आणि त्यावेळेचे त्यांचे शब्द आहेत की मला आजच्या घडीला जरी मृत्यू आला तरी मला माझा देव भेटला. म्हणजे आपण ज्या भूमिकेतनं करतो आपला की समाजाशी एक नातं आपल्याला जोडायचं आहे, समाजाला आपल्याला आनंद द्यायचा आहे, तर हे कधी आपण विसरू शकणार नाही. आणि त्यानंतर एक 5-6 दिवसांनी ती व्यक्ती गेली. ती व्यक्ती गेल्यानंतर त्यांची मुलं परदेशात आहे. तर त्या मावशींनी सगळ्यात पहिल्यांदा मला फोन केला की ते गेलेले आहेत आणि तुम्ही पुण्यात असाल तर तुम्ही येऊन भेटा. म्हणजे हे न विसरण्यासारखे अशा पद्धतीचे अनुभव आहे की काय केलं म्हणजे लोकांना आपण विसरू शकू, या लोकांना किंवा या प्रसंगाला. साधारण एक सर आपण 40-45 लोकांना घेऊन गेलो, तर त्याच्या मागे आपली टीम किती असते सर? त्याच्यामध्ये आपले एक 7 ते 8 लोकांचं पूर्ण टीम असते. 7 ते 8 टूर मॅनेजर, एक मी आणि 6 लोकांची किचन टीम पूर्ण, जी आपल्या प्लेसेस दाखवणार आहे वगैरे हे सगळं तुम्ही मॅनेज? मी स्वतः गाईड करतो प्रत्येक हिंदुस्थानच्या प्रत्येक पॉइंटला. आणि अगदी समुद्र सपाटीपासून त्याची उंची किती आहे इथपासून तर त्या स्थळामध्ये घडलेल्या आध्यात्मिक घटना, त्या ठिकाणी घडलेल्या ऐतिहासिक घटना याचं विस्तारपूर्वक विश्लेषण आपण तिथे करतो. क्या बात. वैकुंठ असे आम्हा नको धाडू हरी, वाट देई चरणा जवळी सर्व काळ. त्या पद्धतीने तुम्ही ऑलरेडी तुम्हाला सगळं माहितीच आहे. म्हणजे जवळपास जे काय भारत भ्रमण जे तुम्ही केलेलं आहे की कुठं काय आहे, कुठलं काय नॉलेज तुम्ही लोकांना देऊ शकताय, ऑलरेडीच तुम्हाला माहिती. आता आपण फक्त म्हणतो की 51 शक्तिपीठ आहेत, परंतु 51 शक्तिपीठ निर्माण कशी झाली? जरी एखाद्या आपण शक्तिपीठाला गेलो तर आपण पहिल्यांदा ते शक्तिपीठामध्ये, जसं की कलकत्त्याला कालिका मातेचा पाय आहे,
51 शक्तिपीठामध्ये. तर प्रत्येक ठिकाणी कुठला अवयव आहे याचं विस्तारपूर्वक विश्लेषण तिथे करू शकत नाही, पण त्या ठिकाणी काय अवयव आहे तर त्या अवयवाचं 51 शक्तिपीठं कशी निर्माण झाली त्याची पहिल्यांदा कथा सांगायचं, आणि त्या ठिकाणी कुठला अवयव आहे तर त्याचा विस्तार करायचा. अशा पद्धतीने आपण तिथे त्यांना गाईड करतो. हा, म्हणजे त्या जागेचं काय महत्व आहे नक्की? हा, आध्यात्मिक असेल किंवा ऐतिहासिक, जसं जलियनवाला बाग, जनरल डायरनं जो काही जलियनवाला बाग हत्याकांड केला तर ते कसं घडलं, तिथे जी बावडी आहे, तिथं जी अमरज्योत आहे, तर हे आपण तिथे जाऊन आणि लोकांना तिथं फोटो सेशन करायला सांगतो की बाबा हे अमरज्योत आहे. ज्यावेळेला तुम्ही कस्टमाइज करतात ते तिथे गाईड करायला तुम्हाला कोणी नसतं, तुम्ही जाऊन तुमचं फिरा. आमचं ॲडव्हान्टेज आहे की आम्ही स्वतः असल्यामुळे जालियनवाला बागमध्ये अमरज्योत कुठं आहे, बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ते शिल्प माहिती नसतं. आम्ही शिल्पामधला भाव पण लोकांना समजून, अगदी तुम्ही माझ्याबरोबर रायगडावरती जर आलात तर 2 दिवस तुम्ही रायगड फिरलात तरी रायगडाचं अजून प्रत्येक ठिकाणी घडलेल्या घटना आपण आजही, म्हणजे जसं की रायगडावरती एक शिल्प आहे, ज्यावेळेला तुम्ही रायगडाच्या मुख्य बैठकीमध्ये आपण जातो जिथे सिंहासन होता, बरोबर, तिथे एक शिल्प असं कोरलेलं आहे की दरवाजाच्या बाहेरच, म्हणजे एंट्रीच्या वेळेला करतो आपण गेटवरतीच डाव्या आणि उजव्या सिंहाचं शिल्प आहे, आणि त्याचं दाबलेलं आहे. 5 वेगवेगळं हे दाखवलेलं आहे, आणि त्या 5 म्हणजे ज्या 5 मुघल सत्ता होत्या, आदिलशाही असेल, निजामशाही, मुघलशाही, आणि याच्यावरती राजे आरूढ आहेत, आणि ते सिंहाचं शिल्प दाखवलेलं आहे. तर हे भाव तुम्ही असं पाहिलं तर ते कळणार नाही ते काय ते आम्ही सांगू शकतो. म्हणजे पूर्ण डिटेल माहिती की लोकांचं लक्ष जात नाही बाबा हे काय. आता लोक काशीमध्ये गेलं की 84 घाट आहेत, आपण 84 घाट म्हणतो, तर त्या 84 घाटामध्ये मनकर्णिका घाट आहे. तर मनकर्णिका शब्दाचा अर्थ काय आहे तर ते तिथे प्रेत जाळली जातात, असं म्हणजे लोकांना, म्हणजे ते अगदी त्या मुळापासूनची माहिती, मुळापासूनची माहिती होती. भगवंताच्या कृपेने एक आपल्याला गॉड गिफ्ट म्हणजे की वाणी मिळालेली आहे. आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाच्याची, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. या ज्ञान की आपल्याकडं ती एक भाषण शैली असल्यामुळे, वाणी असल्यामुळे, आणि त्याबद्दलचं वाचन, त्याबद्दलचा अभ्यास केल्यामुळे मग ती लोकांना आपल्याला अतिशय प्रखर्षानं त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचवता येते. केवळ पर्यटन म्हणजे फक्त हॉटेल देणं, जेवण देणं, गाडी देणं नाही, गेलेल्या ठिकाणाची त्यांना माहिती मिळणं, त्या ठिकाणची माहिती मिळाल्यानंतर तो एक आनंद त्यांना मिळतो की ते त्याच्यातले भाव जसे जसे उलगडत जातात, तिथल्या इतिहासाबद्दलची असेल, तिथल्या घडलेल्या आध्यात्मिक कथेबद्दलची, तर ते लोकांना अजून प्रभावीपणे ते स्वीकारतात लोक. आणि आपलं तर स्लोगनच आहे की पर्यटनाचा आनंद देणारी जिव्हाळ्याची माणसं. आपण लोकांना पर्यटनाचा आनंद देतोय, फक्त पर्यटन देत नाही तर त्याचा आनंद देणं. पर्यटन वेगळं आणि त्याच्यातनं आनंद काढून देणं ते वेगळं आहे. मग त्याच्यामध्ये आपण लोकांना, म्हणजे जरी आपण आपलं प्रोफेशन बाजूला ठेवून लोकांमध्ये जाऊन डान्स करणं असेल, लोकांमध्ये जाऊन अंताक्षरी खेळणं असेल, दरम्यानच्या काळात जसं रोजच आपण जेवणामध्ये गोड खाऊ शकणार नाही, तसं सारखं अध्यात्म असं नाही, तर प्रत्येकाचं नेचर वेगळं आहे. आणि मग त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना, कोणाला नृत्याचा आनंद, मग आपण एखाद्या दिवशी साऊंड सिस्टम उपलब्धता करून लोकांना नृत्याचा आनंद देतो. माईक सिस्टम आपल्यासोबत असेल तर तिथे अंताक्षरी असे. एवढी सगळी माहिती कुठून गोळा केली सर? म्हणजे आपण 12-15 वर्ष झालं वारकरी संप्रदायाचा आपण अभ्यास करतो, आणि सुरुवातीला सोलो टूर आपण केल्या आहेत, पूर्ण भारत भ्रमण केलं. दशमहाविद्या आपण ज्या आहेत, सतीनं देहत्याग करण्याच्या अगोदर जी 10 रूपं धारण केली त्या दशमहाविद्या आहे. आपण फक्त दशमहाविद्या फक्त म्हणतो, पण तिचा उगम कुठून आहे? हरिद्वारमधून आहे. ही माहिती तुम्हाला अशी काही रिसर्च टीम आहे की तुम्ही स्वतःच? मी माझा एक संकल्प आहे की सोशल मीडिया आपण 1 तास पाहतो, आणि रोजचं जर आपल्याला प्रगल्भ बनायचं असेल, आता हे टूर हे आहे, तर माणसाला जर प्रगल्भ बनायचं असेल तर त्यानं वाचनाचा संघ कधी सोडला नाही पाहिजे. मला सांगायचं की मला वाचनाकरता बारीक प्रिंट दिसत नाही, मी ब्लाइंड आहे, परंतु मी माझ्या पत्नीकडनं रोजचं 1 तास वाचन करतो. बापरे. ती वाचते, मी ऐकतो की ज्या तीर्थात जाईल तिकडचे ग्रंथ. लोक मला जर म्हटले तुम्हाला काय गिफ्ट देऊया, आम्ही विनोदानं सांगतो की म्हणजे लोकांना आपण ज्या वेळेला ब्रीफ करतो टूरवरती, तर ते करत असताना
आपण एक दिवस म्हणतो ऐका 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 आपल्याला एक सूचना द्यायची आहे सगळ्यांनी, मग लोक काहीतरी आपण सांगतोय असं. हे पहा की तुम्हाला वाटेल की तुम्ही आता शॉपिंगला गेल्यानंतर एखादी वस्तू तुम्ही विकत घेऊन याल आणि ती महाराजांना आवडेल का, तर असं काही मनात आणू नका, तुम्ही जे द्याल ते मी स्वीकारेल, असं आपण एक विनोद करत असतोच नेहमी. तर मग त्यामध्ये जर तुम्हाला मला काय, मग लोक आपल्याला विचारतात काय गिफ्ट देऊ, तर मी सांगतो की तुम्ही एखादं पुस्तक मला भेट द्या. असा काही एखादा प्रसंग किंवा असा काही चमत्कार घडलाय का कधी की त्या टूरला गेलो आणि खरंच हे चमत्कारिक काहीतरी झालंय किंवा देवी शक्तीच काहीतरी धावून आली आहे किंवा काहीतरी असं झालं की वाटावा हा विश्वास बसला माझा की आहे? हरिद्वारवरती मनसा देवीचं एक स्थान आहे. तिथनं खाली येत असताना एक वयोवृद्ध महिला की ती चुकली, तिला डायरेक्शन लक्षात आलं नाही, बाकीचा ग्रुप निघून गेला आणि ती एकटीच पाठीमागे थांबली. त्यांच्याकडे मोबाईलही होता, परंतु आपला एक सात्विक धाक आपण आपल्या लोकांवरती, यात्रेकरूंवरती ठेवत असतो. आमची टीम त्यांना खूप शोधत होती, पण 2 दिवसानंतर त्यांचा फोन आम्ही लावत होतो पण फोन लागला नाही. 2 दिवसांनी त्यांचा फोन लागला. त्या नागपूरला त्या ठिकाणी आल्या होत्या. नागपूरला आल्या, पण त्या सांगत असताना कानपूर सांगायच्या. परंतु तुम्ही जे म्हटलं ना की असा काही चमत्कार घडला की ही ईश्वरी लीला आणि मग त्याच्यामुळे हे घडलं, तर काही संबंध नाही. त्या रेल्वेमध्ये एक प्रवास करत होत्या आणि बाजूला आपली महाराष्ट्रीयन माणसं होती आणि त्या आजी बोलतायत की मी कानपूरला आहे, कानपूरला आहे. आणि मग एक शेजारची महिला म्हटली की अहो आजी हे कानपूर नाही, हे नागपूर आहे. आणि मग मी म्हटलं आजी तुम्ही त्यांच्याकडे फोन द्या. आणि त्यांच्याकडे फोन दिल्यानंतर मी त्यांना विचारलं कुठं आहेत, तर ते म्हटले आम्ही नागपूरमध्ये आहोत आणि हरिद्वारपासून या आजी आमच्याबरोबर प्रवास करतायत. आम्ही त्यांना जागा दिली, त्यांचं रिझर्वेशन नव्हतं, पण आमच्याबरोबर. तुम्ही कुठं जाणार आहात मी त्यांना विचारलं, ते म्हटले आम्ही अकोल्याला उतरणार आहोत. मग त्यांच्या सगळा प्रसंग लक्षात आला, या चुकलेल्या आहेत. त्या म्हटल्या काही काळजी करू नका, मी माझ्या घरी या आजींना घेऊन जाते, तुम्ही तुमची माणसं पाठवा, मी यांना तुमच्या ताब्यात देऊन टाकते. तर हा ईश्वरी चमत्कार असा. बापरे, म्हणजे असे काही मोठे मोठे प्रसंग घडतात की असेच त्याचं सोल्युशन असंही मिळून जातं. सर एक प्रश्न होता की पद्मावती टूर आपली कंपनी जी आहे ती कुठले कुठले रूट किंवा कुठले कुठले लोकेशन आपण त्यामध्ये कव्हर करतो सर पॅकेजेसमध्ये? आपण हिंदुस्थानभर तसं काम करतो. काश्मीरमध्ये आपण श्रीनगर, सोनमर्ग, गुलमर्ग, पहलगाम, वैष्णोदेवी. त्यानंतर पंजाबमध्ये अमृतसर असेल, चंदीगड असेल, हे कव्हर करतो. त्याच्यानंतर आपण हिमाचलमध्ये शिमला, कुल्लू, मनाली, डलहौजी, धर्मशाला ते पॅकेज देतो. त्यानंतर दिल्ली, हे स्वतंत्र दिल्ली दर्शन देतो. हिमालयामध्ये आपण हिमालय 4 धाम, गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ, हे आपलं एक वेगळं पॅकेज आहे. राजस्थानमध्ये आपण जयपूर, उदयपूर, जोधपूर, जैसलमेर, माउंट आबू, हे एक वेगळं पॅकेज देतो. गुजरातमध्ये सोरटी, सोमनाथ, गिरनार, द्वारका, छोटीला देवी, अक्षरधाम मंदिर, स्टॅच्यू ऑफ युनिटी, हे वेगळं पॅकेज देतो. त्यानंतर आपण जर मध्य प्रदेशमध्ये आलात तर उज्जैन, ओंकारेश्वर, हे आपण एक वेगळं पॅकेज देतो. त्याच्यानंतर खाली पूर्व भारतामध्ये आपण उडीसा, जगन्नाथपुरी, कोणार्क, साक्षीगोपाल, पश्चिम बंगाल, कलकत्ता, हे पॅकेज देतो. साऊथमध्ये तिरुपती, रामेश्वर, कन्याकुमारी, मदुराई. केरळ स्पेशलमध्ये आपण आलेप्पी, थिकडी, मुन्नार, कोचीन, त्रिवेंद्रम, हे पॅकेज देतो. जशी कस्टमरची डिमांड असेल त्या पद्धतीचं आपण पॅकेज त्यांना प्रोव्हाइड करतो. ओके सर, आता मला सांगा की हे जे पॅकेजेस आपण करतोय ज्याची आपण सेपरेट हे केलं आहे, ते असे पर्टिक्युलर ठरलेले दिवस असतात की 6 ते 7 दिवसाचेच आहेत का? असं काही आहे की 14 दिवसांचे पण काही टूर्स असतात किंवा 15 दिवसांचे पण काही टूर्स असतात, असं काही आहे? हो आहे. आता पहा, आपण ज्या वेळेला हिमालय 4 धाम यात्रा करतो, ही जर 4ही धाम यात्रा करायची असेल तर आपल्याला 15 दिवस लागतात. परंतु त्याच्यामध्ये जर काही लोकांची डिमांड आहे आम्हाला फक्त यातलं केदारनाथ करायचं आहे, तर ती 15 दिवसाची यात्रा आपण 5 दिवसामध्ये करतो, केदारनाथ यात्रा फक्त. बरं. आणि ही विस्तारपूर्वक करायची असेल तर हीच यात्रा 4 धामची आपण 21 दिवसही करू शकतो. म्हणजे हे 4 धाम करून याच्यामध्ये मग तुंगनाथ असेल, चोपता असेल, पंचकेदार असेल, तर ही विस्तारपूर्वक करायची असेल तर हिला 21 दिवस लागतात. पद्मावती यात्रा जर करायची असेल, पद्मावती यात्रेसोबत जर कुठे जायचं असेल फिरायला किंवा काय, तर कुठे संपर्क करायचा, म्हणजे कुठं आपण हे करू शकतो? खाली आपला नंबर आहे, आपली टीम, तो 24 तास नंबर आपला उपलब्ध असतो. यावरती व्हॉट्सॲपही मेसेज करू शकता, अन्यथा आपण कॉलही करू शकता. बरं, म्हणजे याच नंबरवर आपल्याला सगळी टूरची माहिती आपल्याला प्राप्त होईल. सर, आता आपल्या आगामी काय प्रोग्राम कसे आहेत किंवा आगामी आपले टूर्स कसे असणार आहेत?
आगामी आपल्या आता 19 मार्च रोजी आपण गुवाहाटी, काझीरंगा, मेघालय, चेरापुंजी हा एक प्रोग्राम आपला आहे मार्चमध्ये. त्यानंतर एप्रिलमध्ये आपलं काश्मीर, वैष्णोदेवी, अमृतसर, गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम, शिवखोडी हे एक आपलं 15 एप्रिलचं पॅकेज आहे. आणि त्यानंतर मेमध्ये आपण नेपाळ विदेश दर्शन, याच्यामध्ये लुंबिनी, पोखरा, काठमांडू, जनकपूर आणि सोबत हिंदुस्थानमधलं काशी, अयोध्या ते त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि मेमध्येच आपण हिमालयातील 4 धाम बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, हरिद्वार, ऋषिकेश हे आगामी आपले 4 प्रोग्राम यात्रेकरूंच्या सेवेमध्ये येत आहेत. म्हणजे यात्रेकरूंना भरभरून आस्वाद घेता येईल या सगळ्या गोष्टींचा. हो हो. हे वेगवेगळ्या डेस्टिनेशनचं करण्याचं रिझन की कुणी जर काश्मीरला जाऊन आला असेल आणि त्याला आपला अनुभव घ्यायचा आहे तर तो नेपाळला आपल्याबरोबर येऊ शकतो. कुणाचं नेपाळ झालं असेल तर तो आपल्यासोबत पूर्व ईशान्य भारताला येऊ शकतो, गुवाहाटी, काझीरंगासाठी, मेघालयसाठी. ओके. कुणाचं गुवाहाटी झालं असेल तर तो 4 धामसाठी येऊ शकतो. म्हणून लोकांना ऑप्शन्स असावेत म्हणून हे वेगवेगळ्या डेस्टिनेशनचे आपण 4 प्रोग्राम आगामी मार्च, एप्रिल आणि मेमध्ये केलेले आहेत. मग नक्कीच तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करा आणि नक्की या सगळ्या जागेचा, या सगळ्या लोकेशनचा स्वतः एक्सप्लोअर करा की या ठिकाणचं महत्त्व काय. सर आता वेळ खूप कमी आहे, पण असं वाटतं की अजून वेळ असावा, खूप जास्त वेळ असावा आणि बोलतच राहावं तुमच्याशी, कारण तुमचे अनुभव खूप मोठे आहेत आणि तुम्हाला आलेल्या गोष्टींचे रिअलायझेशन पण खूप मोठे आहेत. सर ह्या गोष्टी खूप कमी बघायला मिळतात की एखाद्या ठिकाणी जाऊन एखाद्या ठिकाणची माहिती अशा पद्धतीने घ्यायची. कारण मी तिथले लोकल गाईड्स पण कधी कधी बघतो किंवा काय बघतो, ऑथेंटिक माहिती कुणाला नसते फारशी. पण तुम्ही सुरुवातीपासून, त्या गोष्टीच्या सुरुवातीपासून तर त्याचा शेवट कसा झाला हे पूर्ण लोकांपर्यंत पोहोचवता. ही खूप मोठी गोष्ट आहे सर खरं तर. कारण आत्ता सगळ्यात जास्त मिसिंग गोष्ट हीच आहे की लोकांना माहितीच नाही आहे. म्हणजे लोक जातात, लोक फिरायला जातात, त्या लोकेशनला फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात, पोस्टिंग करतात, बरंच काय काय करतात. पण त्या जागेचं महत्त्व काय आहे, ती जागा कशासाठी बनली होती, ती जागेचा इतिहास काय हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. जसं रायगडाचं सुद्धा तुम्ही सांगितलं किंवा अनेक गड आहेत असे महाराजांचे की तिथं लोकांना माहितीच नाही आहे. पण एक अशी टूर कंपनी आपल्यासोबत आहे की ज्या टूर कंपनीला या सगळ्या गोष्टींची सखोल माहिती आणि ती तुम्हाला कंटिन्यू गाईड करते आणि तुम्ही स्वतःच तिथं गाईड करायला असतात. ही खूप मोठी गोष्ट आहे सर. मी प्रेक्षकांना सांगेल किंवा यात्रेकरूंना असं सांगेल की एकदा नक्की अनुभव घ्या आणि एकदा नक्की बघा की हा अनुभव कसा आहे. कारण ज्ञानापुढं दुसरं काही नसतं. जसं सरांनी मगाशी सांगितलं की तुम्हाला फिरून सगळ्या गोष्टी येतातच. तुम्हाला जर एकटा गेलात आणि ती माहिती नाही मिळाली तर तुम्हाला परत इकडे यावंच लागतं. त्यापेक्षा इकडं आधीच जा आणि आधीच माहिती घेऊन या. सर खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून. आणि आता नवीनच काही एपिसोड्स घेऊन आपण लवकरच प्रेक्षकांसमोर, यात्रेकरूंसमोर नक्कीच येऊया. त्याकरता थँक्यू सर. धन्यवाद.